थँक्यू थँक्यू थँक्यू. एक वोट ऑफ थँक्स मी बोलतो आणि नंतर यानंतर गेल्या 11 दिवस आपण सहकार्य केलं त्याबद्दल मी अभिजित राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे या ठिकाणी आभार मानावे. यानंतर एक शेवटचं गाणं होणार आहे, पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मला ज्यांनी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करायला मला साथ दिली त्यांचं मी आवर्जून व्यासपीठावर नाव घेणार आहे आणि त्यांचं आम्ही बोलवलेले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणार आहे. तर मी माननीय रवींद्र भारी जे आमचे अभिजित राणे युथ फाउंडेशनचे सेक्रेटरी आहेत त्यांना व्यासपीठावर बोलून माननीय विजय सावंत यांना फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. हे म्युझिक दे रे. तसंच माननीय मुरली पणीकर जिथे पुढे असतील त्यांनी देखील व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर आमचे वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक राजेश सावंत यांनी देखील व्यासपीठावर यायचे. मी सुनील नायर यांना सांगेन की त्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर आमचे धडाडीचे युवा मुंबई अध्यक्ष माननीय अजय भारी त्यांचं देखील मी स्वागत करतो. मी सुनीलजीला फुलगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायला सांगतो. त्याचबरोबर आमची लास्ट मिडियाची सर्क्युलेशन टीम, मी काही सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही, पण संयुक्तपणे पूर्ण टीमच्या वतीने माननीय रमेश मोरे हे त्यांच्या वतीने गुच्छ घेतील. मी सुनील नायर यांना सांगेन की त्यांच्या वतीने गुच्छ द्यावं. मी माननीय अजय भारीला गुच्छ माझ्या आईला द्यायला सांगेन. मुंबईभर आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर्स दिसत आहेत, पोस्टर्स दिसत आहेत. जरा 3 दिवस रात्र ज्यांनी बॅनर्स टीमबरोबर जागोजागी बॅनर्स लावले ते आमचे अरुण गव्हाणे त्यांना मी माननीय सुनील यांना फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायला सांगतो. त्याचबरोबर आमच्या वास मीडियाच्या पूर्ण यंग तरुण जबाबदार जवळजवळ 25 लोकांचा एक ताफा सातत्याने 12 दिवस रात्र इकडे काम करत होता. ठीक आहे, सगळ्या 12 लोकांचं नाव घेऊ शकत नाही, पण प्रामुख्याने त्यांचे जे लीडर आहेत प्रकाश त्यांनी सामूहिक पद्धतीने त्यांच्या सगळ्या टीमला घेऊन व्यासपीठावर यावं. मी सामूहिक पद्धतीने माननीय सुनील नायर, विजय सावंत, आमच्या आई आणि सुधीर यांना हा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय तो फक्त सुनील हे आमचे जे डेकोरेटर आहेत त्यांना देखील मी व्यासपीठावर बोलवतो. त्याचबरोबर मंडप आणि त्याबरोबर आमचे सुनील त्यांचं माफी मागतो. परत एकदा माझे खांदे समर्थक माननीय मुरली पणीकर, रवींद्र भारी, अजय भारी, वाघमारे आणि सर्व कार्यकर्त्यांना माझ्या वतीने मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या आज 11व्या दिवशीचे प्रमुख पाहुणे माननीय सुभाष देसाई, माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक, ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे,
सुनील नायर, आमचे मामा विजय सावंत, सिने जगतातील लोकप्रिय हस्ती माननीय माझे मित्र, जवळचे मित्र सुधीर आणि सर्व या ठिकाणी आलेले माझे प्रेक्षक वर्ग, तसंच माझ्या महिला कार्यकर्ता सागराबाई तेकाडे, उषा रामलू आणि सर्व त्यांच्याबरोबर असलेले त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना देखील मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. हा एवढा मोठा कार्यक्रम आणि ज्या जोशात आणि ज्या थाटात करू शकलो तो फक्त या माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर. मी खास करून सातत्याने रोज रात्री जवळजवळ 3 वाजत होते, आमचे रवींद्र बारी रोज पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत इथे थांबत होते. पूर्ण कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांचं जेवण खाण आणि संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली. म्हणून परत एकदा रवींद्र बारी, त्याचबरोबर पोलीस परमिशन आणि बाकीच्या ग्राउंड परमिशनची संपूर्ण जबाबदारी मुरली पणीकरने घेतलेली, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. बाकीचे एडिटोरियल आणि पब्लिशिंगचं पार्ट आपले राजेश सावंत आणि अजित नांबियांनी बघितलेला, परत एकदा त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि शेवटचं गाणं दणदणीत बाकी आहे, ते सगळ्यांनी ऐकूनच जायचं हे बोलून मी आजचा कार्यक्रम, आमच्या स्वागताचा कार्यक्रम आम्ही संपवतो. गाण्याचा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी रवींद्र बारी हे सहपरिवार अभिजित राणे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करतो. मी मामा विजय सावंत यांना विनंती करतो की त्यांनी संजय वाघमारे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. गुणगान